त्या जे काही शासनाने जे काही कर्जमाफीचा जो निर्णय घेतला त्यासाठी ज्या काही जाचकाठी शासनाने घालून दिल्या त्या जाचकाठीमुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी संघटना देखील आक्रमक होत आहेत. आपण पाहिलं की सध्या जे काही रोहित पवार आहेत ते देखील अन्नत्याग करून पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेले आहेत. म्हणजे हे जे शासनाचा जो काही कर्जमाफीचा जो काही निर्णय झालेला आहे तो निव्वळ फसवा असल्याचा आरोप देखील होत आहे. आणि या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही असं देखील म्हटलं जातंय. या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत शेतकरी नेते राजेंद्रजी आमटे सर. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आमटे साहेब, तुमचं बीड प्रहार मध्ये स्वागत आहे. नेमकं काय सांगाल की सध्या जे काही सरकारने कर्जमाफीचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल नेमकं आपली काय प्रतिक्रिया आहे की कसं पाहता या निर्णयाकडे? नागपूरचा मोर्चा झाला. नागपूरचा मोर्चा झाला की सगळ्या शेतकऱ्याला वाटायचं की आता आपली कर्जमाफी होणार आणि किमान याच्यामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. पण जेव्हा शासनाने जी आर काढला तर जी आर काढल्यामध्ये त्यामध्ये पहिल्यांदा जी आर काढण्याच्या आधी प्रत्येक बँकांना ह्यांनी आदेश दिले की शेतकऱ्याचं नवं जुनं करून घ्या. मग अनेक बँका घरी गेल्या, गावामध्ये गेल्या, अनेक शेतकऱ्याला माहीत नसताना, शेतकरी अडाणी असतो, शिकलेला नसतो, एका कागदावर सही द्या. आता बिचारी सही द्या, बँकेवाले आले सही देतात, पण ती सही कशाची? तर ह्या बँकांनी फडणवीसांच्या आदेशावर शेतकऱ्याचं नवं जुनं करून घेतलं. तो विषय एक झाला. त्यात 30 ते 40% शेतकरी अडकले. आता ते नवं जुनं केलं म्हणजे ते काय झाले, रेग्युलर झाले. म्हणजे एक तर त्यांनी कर्ज भरलं बी नाही आणि बँकांनी त्यांना कर्ज वापस बी दिलं नाही, फक्त कागदावर त्यांनी नवं जुनं करून घेतलं. दुसरी गोष्ट काय केली, या जी आर मध्ये दुसरी मेक त्यांनी अशी मांडली की 2017 आणि 19ची जी कर्जमाफी झाली, ज्या ज्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट उल्लेख आहे. पण सरकार हे दडवण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, हा जो निर्णय घेतला गेलाय, जो काही 17 आणि 19चे जे काही ज्यांना काही कर्जमाफीचा ज्यांना फायदा झालेला आहे, त्या शेतकऱ्यांना किंवा त्यांच्याकडे समजा 50,000 रुपये त्यांनी अगोदर भरले पाहिजे आणि त्यानंतर 50,000 रुपये त्यांना माफ होणार आहे, असा जो काही निर्णय घेतलाय तो त्या निर्णयाकडे कसं बघतात? आता म्हणजे काय आहे की याच्यामध्ये एक तर शेतकरी कर्ज का थकतं, त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे. आणि मला सांगा, आता हा जूनचा महिना, पेरणीचे दिवस आहेत, खताचं बी बियाण्याचे याच्यासाठी शेतकरी कुठंतरी पैसे कुणाकडून आणून व्याजाने काढून सुद्धा बी भरण्याचं काम करतो आणि याच पिरियड मध्ये शेतकरी पैसे भरेल कसा? आता अनेक शेतकऱ्याकडून असा आरोप केला जातोय की आम्ही रेग्युलर कर्ज भरतोय, आम्ही नियमित कर्ज भरतोय, मग आम्हाला ह्या कर्जमाफीचा कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही, मग आम्ही आमचा दोष काय त्यात, असंही म्हटलं जातंय. बरोबर आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, रेग्युलर कर्ज भरतात, त्यांचा याच्यामध्ये दोष नाही. त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला हे जे 50,000 रुपये अनुदान द्यायचं म्हणतात का, ह्यांनी त्या शेतकऱ्याला किमान 1 लाख 1.5 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे. म्हणजे तशा प्रकारचा काही निर्णय सध्या नाही ना, अजून तरी समजा कुठंतरी होताना दिसत नाही. स्पष्ट त्याबद्दल काही बोललंही जात नाही. आता काय हे कसं आहे, ह्या सरकारचा जो निर्णय आहे तो मुळात शुद्ध हेतू ठेवून नाही. शुद्ध हेतून ठेवून निर्णय जर असता तर जसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्या टायमाला त्यांनी 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली. तर तशा पद्धतीने जर कर्जमाफी दिली अशी शुद्ध भावनेने, तर मुळामध्ये या मुख्यमंत्र्यांचा, फडणवीसांचा शुद्ध हेतूच नाही, असा प्रकार आहे. ह्या सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, परंतु कुठंतरी पिळून पूर्ण असा चरकात घालून या शेतकऱ्याला पूर्ण बेजार करून कर्जमाफी द्यायची असं वाटतं का? आता मुळामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा शेतकऱ्याचा पक्ष नाही. हे फक्त शेतकऱ्याचं इलेक्शन आलं की ह्यांना शेतकऱ्याचा कनवाळा येतो. म्हणजे याच पक्षाने केंद्रामध्ये करोडो रुपये अडाणी, अंबानी आणि त्यांच्यासोबत ते रामदेव बाबा सारखे व्यापारी आहेत, यांना लाखो हजार करोडो रुपये हे बिनव्याजी, बिना अटी शर्तीचं माफ केलं. अरे मग शेतकऱ्याला द्यायला काय जाते? म्हणजे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफी दिली गेली पाहिजे, नेमके कोणत्या अटी शिथिल केल्या पाहिजेत आणि आता नवीन नेमकं कुठला निर्णय घेतला पाहिजे? याच्यामध्ये यांनी काय केले की आता समजा मुळात एखाद्या शेतकऱ्याकडे 4.5 लाख रुपये कर्ज आहे, तर त्या शेतकऱ्याला 4.5 लाख रुपये कर्ज असताना मुळात पहिल्यांदा ते काय म्हणतात की बाबा 4.5 लाख रुपये कर्ज आहे तुमचं, पहिलं तुम्ही 2 लाखाच्या वरचे जे आहेत 2.5 लाख ते भरा,
मग तुम्हाला 2 लाख रुपये देऊ. म्हणजे मुळामध्ये देतानाच हे काय करतात की त्याच्याकडून वसुली करून घेतात आधी, आणि ती वसुली केल्याच्या नंतर शेतकरी कसं काय भरणार? आज बी बियाण्याचे दिवस आहेत, खताचे दिवस आहेत, पेरणीचे दिवस आहेत, नांगरटीचा खर्च आहे, त्याच्यानंतर मोगडाईचा खर्च आहे, बियाणं आणायचंय, खत आणायचं आणि लावणीचा खर्च आहे. ह्या पिरियडमध्ये त्या जून महिन्यात शेतकऱ्याला पैसे भरण्यात सांगतात. हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे ह्या सरकारने द्यायचंय ना, सरसकट 7/12 कोरा करावा. सध्या रोहित पवार पंढरपूरमध्ये देखील अन्नत्याग आंदोलन करतायत. त्या आंदोलनाकडे कसं पाहतात? मुळामध्ये रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलन करतात ते अतिशय चांगले. पण हे अन्नत्याग आंदोलन आज रोहित पवारांच्या आधी बच्चू कडूने करणं गरजेचं आहे. कारण काय आहे, शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी ओरडून ओरडून ज्यांनी आमदारकी सरकारकडून पदरात पाडली, तो बच्चू कडू कुठे शांत आहे का? आमदारकीसाठी लाचार झाला ना. खरं तर रोहित पवारांचं मी आभार मानतो की बाबांनो, आज ते शेतकऱ्यासाठी अन्नत्याग आंदोलन करतात. पण खरी गरज आज शेतकऱ्याच्या जीवावर ज्यांनी आमदारकी मिळवली त्या बच्चू कडूने तिथं उपोषण करणं गरजेचं आहे. पण नाही, ते सरकारमध्ये बसून मस्त काजू बदाम खाण्याचं काम चालू आहे. ज्यावेळेस आमदारकी नव्हती त्यावेळेस शेतकऱ्याचा कनवळा हा बच्चू कडूंना होता आणि मोठ्या पोटतिडकीने आंदोलन उभारणं, रॅली काढणं, मोर्चे काढणं हे बच्चू कडूंनी वेळोवेळी केलेलं आहे आणि शेतकऱ्याबद्दल कनवळा देखील दाखवलेला आहे. मात्र ज्यावेळेस आमदारकी मिळाली त्यावेळेस मात्र बच्चू कडू त्यावेळेस जे काही आक्रमकता त्यांच्यामध्ये आहे ती काही दाखवताना दिसत नाहीत. आता काय आहे, काहीचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. आता नागपूरच्या कर्जमाफी आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा शेतकरी गेलतो. बीडमधले बरेच मुलं तिथं त्या आंदोलनासाठी गेलते, आम्ही सुद्धा गेलतो. त्या ठिकाणी अक्षरशः बच्चू कडून सोबत अक्षरशः शेतकऱ्याला आशा होती की बाबा हा नेता आपल्याला काहीतरी शेतकऱ्याला पदरात पाडून देईल. पण जसं जसं कर्जमाफीची तारीख आली तसं तसं हा नेता शेतकऱ्याची कर्जमाफीचे नियम अटी व्यवस्थित करून घेण्याच्या ऐवजी स्वतःच्या पदरात आमदारकी कशी पडेल, मला आमदारकी कशी भेटेल, अशा पद्धतीने काम करायला लागले. म्हणजे सरकारची जी पद्धत आहे, सरकारचं जे काही सध्या कार्यपद्धती त्याच पूर्ण विचाराला आता बच्चू कडू बी समर्थन देत आहे असं म्हणायचं. हा ना, मला सांगा, बच्चू कडूंनी पत्रकार परिषद कधी घेतली? जेव्हा आपण बीड मधल्या शेतकरी पुत्रांनी JR ची होळी केली आणि त्याच्यानंतर बच्चू कडूच्या नावाने जेव्हा आगपाकड शेतकऱ्यांनी केली तेव्हा बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेतली. आणि जेव्हा कर्जमाफीचा JR आला त्या टायमाला बच्चू कडू काय म्हणला की आभार आहे, सरकारचा आभार आहे. आणि मला सांगा, ज्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी फसवी कर्जमाफी दिली त्यांचं बच्चू कडू आभार काय मानतात? म्हणजे हा जो आहे ना, हा आमदारकीसाठी ठेवलेला लाचारीपणा आहे बच्चू कडूंनी. म्हणजे काय आता सरकारने कुठला निर्णय घेतला पाहिजे? आणि आपण पाहतो की सध्या जे काही शेतकरी संघटना देखील जे आहेत ते देखील आक्रमक होताना दिसत नाही. नेमकं शेतकरी संघटना ही गप्प असण्याचं कारण काय आहे की म्हणावं तसं कुठेही असं कुठल्याही रस्त्यावर उतरताना दिसत नाही, आंदोलन करताना दिसत नाही. म्हणजे त्यांचंही गप्प राहण्याचं कारण काय असू शकतं? आता मुळामध्ये आज शेतकरी संघटनेचं नेतृत्व करणारे माणसं कोण आहेत हे बघणं गरजेचं आहे. मुळामध्ये ज्यांनी कधीच शेतात काम केलं नाही, ज्याला रुमणं काय आणि यटण काय हे कळत नाही, ते शेतकरी नेते व्हायला लागले. म्हणजे शेतकऱ्यावर भाषण करणं हे सोपं आहे, पण मुळात शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेणं आणि शेतकऱ्याविषयी खरी आत्मीयता असणं ही आज शेतकरी नेत्यामध्ये राहिलेली नाही. काय सध्या शेतकऱ्याच्या संदर्भात शासनाने काय निर्णय घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीने कर्जमाफी केली पाहिजे, नेमकं काय म्हणणं? मुळामध्ये सरकारने काय केलं पाहिजे की या ठिकाणी शेतकऱ्याचं जास्तीत जास्त 3-3.5 लाखापर्यंत पीक कर्ज असतं. किमान शेतकऱ्याचं जे पीक कर्ज आहे ते सरसकट माफ केलं पाहिजे. पीक कर्ज, आता मला सांगा, आपल्याकडे अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर आपल्याकडे गारपीट झाली आणि ओला दुष्काळही होऊन गेला. आता जून 14-15 तारीख आलेली आहे, पण पावसाचा कसलाही थेंब नाही. इव्हन यावर्षी कोरडा दुष्काळ होईल का काय असा अंदाज असताना अनेक शेतकऱ्याची पिकं कुजून चालली बिया. अशी परिस्थिती असताना सरकार ज्या उपाययोजना राबवत आहे ह्या मुळामध्ये तत्वज्ञानाला विचारून, म्हणजे समिती गठीत करणार, त्या समितीत कोण मोठमोठे नेते ज्यांनी कधी शेताचं तोंड बघितलं नाही असे नेते त्या समितीवर ती काय कशी कर्जमाफी देणार. यामुळे सरकारने सरसकट
पीक कर्ज सगळ्या शेतकऱ्याचं माफ केलं पाहिजे. ते कितीही असू द्या, कसंही असू द्या, शेतकऱ्याला ते माफ झालं पाहिजे. तुम्ही कर्जमाफीच्या संदर्भात गावोगाव सध्या फिरून तुम्ही जनजागृती करताय शेतकऱ्यामध्ये आणि कर्जमाफी बाबा कशा पद्धतीने शासनाने केलेली आहे, कशा पद्धतीने फसवेगिरी केली या संदर्भात तुम्ही जनजागृती करताय. नेमका कसा प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यातून? लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. लोक प्रत्यक्ष सांगतात की बा तुम्ही कधी बी आंदोलन ठरवा, आम्ही सगळे येऊ, आम्ही सगळे शेतकरी येऊ. आणि शेतकऱ्यामध्ये या कर्जमाफीविषयी जागरूकता चांगल्या प्रकारे होत आहे. आणि याच्यामध्ये शेतकरी आता मोबाईलमुळे पूर्ण व्हॉट्सअप, फेसबुक याच्यामुळे शेतकऱ्याला पूर्ण घटना कळतात आणि शेतकरी हा जागरूक झालेला आहे आणि शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहे. हे होते राजेंद्रजी आमटे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते शेतकऱ्याच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न पोटतिडकीने मांडणारे एक तळमळीचं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. आणि शेतकऱ्याचे कुठलीही अडी अडचण असेल, शेतकऱ्याचा कोणताही प्रश्न असेल, त्या प्रश्नावर आवाज उठवणारे हे नेतृत्व असून सध्या जे काही बीड तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात आवाज उठवण्याचं काम करते. जे काही शासनाने जे काही कर्जमाफीचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कशा पद्धतीने फसवेगिरीचा आहे, त्याचे कशा पद्धतीने ते चुकीचं आहे हे याची देखील जनजागृती करण्याचं काम सध्या बीड तालुक्यामध्ये फिरून स्वतः राजेंद्रजी आमटे करत आहेत. आणि त्यांना देखील शेतकऱ्यामधून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. जी शासनाने जे काही कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करणार आहे. आणि त्यासाठी शासनाने कुठंतरी हा निर्णय बदलून सरसगट कर्जमाफी देण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन प्रदीप आनेराव, मी अशोक होळकर, बीड प्रहार न्यूज बीड.